हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 10. रामाला मार देत आहेत, मला काय त्याचे. एक मोठे योगी होऊन गेले. त्यांचे नाव स्वामी राम होते. ते एकदा अमेरिकेत रस्त्याने चालले होते. त्यांची ती वाढलेली दाढी, वाढलेल्या जटा, भगवा वेश वगैरे विचित्र आणि विलक्षण अवतार पाहून रस्त्यावरील लोक त्यांची चेष्टा टिंगल करू लागले. हळूहळू तेथे लोक जमले. जनसमुदाय जमला आणि चेष्टा मस्करीला ऊत आला. सर्वजण स्वामी राम यांना पाहून हसत होते. ती त्यांची म्हणजे स्वतःचीच होत असलेली चेष्टा मस्करी ऐकून स्वामी राम मात्र हसत होते. त्यामुळे जनतेला आणखीनच चेव आला. एवढ्यात त्यांच्यापैकी एकाने त्यांना दगड मारला. दगड मारला तरी स्वामीराम हसत होते. दगड मारले जात होते आणि स्वामीराम हसत होते. हा वेडा आहे याची खात्री पटून हळूहळू बाकी लोकही त्यांना दगड मारू लागले. लोक दगड मारत होते आणि स्वामीराम हसत होते. हे पाहून त्या गर्दीतील एकाला स्वामीराम यांची दया आली. त्याला स्वामीराम विकलांग वाटले. त्याने गर्दीला बाजूला हटविले. एका विकलांगाला दगड मारत असलेल्यांची त्याने चांगलीच हजेरी घेतली. त्यावेळीही स्वामीराम हसत होते. त्या भल्या माणसाने स्वामीराम यांना एका बाजूला नेले. त्या कनवाळू सद्गृहस्थाने स्वामीराम यांना विचारले की लोक आपल्याला हसत आहेत, आपली चेष्टा मस्करी करत आहेत, आपल्याला वेडे समजून आपल्याला दगड मारत आहेत. हे असे सर्व होत असूनही आपण मात्र तेथून पळून न जाता हसत आहात. हा काय प्रकार आहे. मला तर हे सर्व विचित्र वाटत आहे. त्यावर स्वामीराम म्हणाले की रामाची चेष्टा मस्करी होत आहे. रामाला दगड मारले जात आहेत. सर्वजण रामाला हसत आहेत आणि मग मी तेवढ्या रामाला का हसू नको. त्या माणसाने त्यांना विचारले की हे राम कोण आहेत. त्यावर स्वामीराम म्हणाले की राम म्हणजे मी स्वतःच आहे. तो बिचारा भला सद्गृहस्थ तेथून निघून गेला. त्याला काहीच उलगडा होईना. त्यांना दगड मारणाऱ्यांना तरी ते का हसत आहेत हे कोठे उमजले होते. कसे उलगडणार आणि उमजणार. विदेह प्रकृती लयानाम. आत्मा आणि देह ह्यांचे पृथक्करण याचा त्यांना कसा पत्ता असणार. हरि ओम.